हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहाज लाईफस्टाईल. या चॅनलवरती मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, फॅशन आणि स्टायलिंग या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी पोहोचत राहतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी घरात राहणाऱ्या गृहिणींना घरात राहून सुद्धा सुंदर कसं दिसता येईल याच्या काही स्टायलिंग टिप्स सांगणार आहे. कारण दिवसभरामध्ये आपल्याला विशेषतः स्त्रियांना घरामध्ये खूप कामं असतात. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याला स्वतःला वेळ देता येत नाही. पण तरी सुद्धा काही छोट्या छोट्या सवयी, टिप्स जर तुम्ही करून बघितल्या तर तुम्ही सुद्धा सुंदर, नीटनेटकी आणि कॉन्फिडंट गृहिणी होऊ शकता. आणि याच सगळ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, तुम्ही घरात काय घालता. घरामध्ये नाईटवेअर म्हणजेच होमवेअर मध्ये प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते. आता तुम्ही जर घरामध्ये गाऊन घालत असाल आणि विशेषतः प्लेट्स असलेले गाऊन जर तुम्ही घालत असाल तर ते न घालता तुम्ही ए लाईनचे गाऊन घालायला सुरुवात करा. प्लेट्सच्या गाऊन मध्ये संपूर्ण शरीर अवाढव्य, अस्ताव्यस्त, जाड दिसायला लागतं. पण त्याचऐवजी तुम्ही जर ए लाईनचे गाऊन घातले तर त्यामध्ये तुमची उंची छान दिसते. तुम्ही थोडेफार जरी जाड असलात तरी तुमचा बॉडी शेप सुद्धा सुंदर दिसतो. आणि त्याचबरोबर ए लाईनच्या गाऊनमध्ये तुलनेने तुम्ही खूप युथफुल दिसून येता. आणि जर का तुम्हाला चालत असेल तर छान प्रिंटेड फ्रेश कलर मध्ये नाईट ड्रेसेस, होमवेअर ड्रेसेस सुद्धा तुम्ही घालू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही घरात असून सुद्धा चांगलं आवरल्यासारखा गेटअप तुमचा दिसून येईल. नंबर 2, केसांची हेअरस्टाईल. आता तुम्ही घरात केस कसे ठेवता याच्यावर सुद्धा तुमच्या लुकवर बराच फरक पडत असतो. तुम्ही जर सतत केस वर बांधून जर ठेवत असाल तर ते करणं आत्तापासूनच बंद करा. अर्थात घरातली कामं करताना, घरात वावरताना केस व्यवस्थित बांधलेले असले की ते आपल्याला जास्त कम्फर्टेबल वाटतं, म्हणजेच कामं पटापट करता येतात. पण तुम्ही जर घरामध्ये आंबाडा किंवा गावठी भाषेमध्ये बुचडा दिवसभर करून जर ठेवत असाल केसा तर तो प्लीज करू नका. यामुळे तुमचं खूप जास्त वय असल्यासारखं वाटतं. त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने क्लचरने केस वर बांधू शकता, जेणेकरून तुम्ही घरामध्ये कामं करताना, वावरताना केसांचा तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. आणि दिवसभरातली सगळीच कामं संपल्यानंतर एखादी छान व्यवस्थित विंचरून पोनी सुद्धा तुम्ही घालू शकता, ज्याने तुमचे केस पण छान दिसतील. एकंदरीतच तुमचा चेहऱ्याचा आणि केसांचा गेटअप सुद्धा छान दिसून येईल. नंबर 3, आता टिकली हा खरंच ज्याचा त्याचा वैयक्तिक टॉपिक आहे. तुम्ही अगदीच टिकली लावू नका असं मी तुम्हाला सांगणार नाही, पण टिकलीची साईज ही गोष्ट तुमच्या दिसण्यामध्ये खूप जास्त मॅटर करते. म्हणजेच काय, तर जेवढी तुमच्या टिकलीची साईज मोठी असेल तेवढा तुमच्या चेहऱ्याचा गेटअप, म्हणजेच काय, तर तुमचं वय जास्त दिसून येतं. आणि तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे योग्य त्या साईजची टिकली जर तुम्ही लावली तर परिणामी मोठ्या टिकलीपेक्षा छोटी टिकली लावलेला चेहरा तुमचा अधिक सुंदर आणि रेखीव दिसू लागतो. खरं तर चेहऱ्याच्या साईजनुसार, चेहऱ्याच्या शेपनुसार ॲक्युरेट टिकली कशी निवडायची याबद्दल सुद्धा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही हे करून बघा, मोठी टिकली लावून पण बघा आणि लहान साईजची टिकली सुद्धा लावून बघा. तुम्हाला लगेचच तिथल्या तिथे तुमच्या चेहऱ्यातला डिफरन्स लक्षात येऊन जाईल. नंबर 4, बांगड्या. आता ग्रामीण भागांमध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी खूप जास्त बांगड्या घालायची सवय असते. अर्थातच तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे जो आपण जपायलाच पाहिजे. पण जर तुम्हाला शक्य असेल तर सणावाराच्या दिवशी किंवा लग्न समारंभाच्या दिवशी तुम्ही भरपूर बांगड्या घालत जा, कारण त्या गेटअपला बांगड्या कितीही जास्त घातल्या तरी त्या शोभून दिसतात. आणि एरवीच्या वेळी, म्हणजेच काय, तर डेली युजिंग मध्ये तुम्ही सिंगल बांगडीचा उपयोग करायला सुरुवात करा. म्हणजेच काय, ज्या बांगड्या सिंगल असतात, गोट टाईप बांगडी असेल, मेटॅलिक बांगडी असेल किंवा गोल्डन किंवा सिल्वर
कड्यासारखी बांगडी असेल अशा पद्धतीच्या बांगड्या तुम्ही डेलीमध्ये वापरू शकता. किंवा अगदीच काचेच्याच बांगड्या घालायच्या असतील तर प्रत्येक हातात फक्त 2-2 बांगड्या घाला. प्लेन हिरवी किंवा प्लेन लाल कलरची बांगडी सुद्धा हातावरती खूप उठून दिसते. पण जर बांगड्यावरती ठसे असतील तर त्या बांगड्या तुम्ही स्किप करा, अजिबात घालू नका. कारण ठशांच्या बांगड्यामुळे हातांचा गेटअप अतिशय वयस्कर दिसून येतो. नंबर 5, लिपस्टिक किंवा लिप बाम लावा. आता बऱ्याच अशा गृहिणी आहेत की सकाळी सकाळी कामाची खूप दगदग असते, त्यामुळे अंघोळ झाली की पावडर लावलं आणि केस विंचरले की यापेक्षा वेगळं त्या काहीच करत नाहीत आणि आपल्या कामाला झोपून जातात. पण तसं न करता तुम्ही अंघोळीनंतर एखादी छान लाईट कलरची नॅचरल शेडमध्ये असणारी लिपस्टिक किंवा लिप बाम लावायला सुरुवात करा. याच्याने काय होतं, तुम्ही खूप काही नाही करून सुद्धा तुमचा चेहरा आकर्षक दिसायला लागतो. नंबर 6, संध्याकाळी व्यवस्थित फ्रेश व्हा. आता संध्याकाळच्या वेळी फक्त दिवाबत्ती करायची म्हणून पटापट कसं तरी हातपाय धुतले आणि बाजूला झालं असं अजिबात करू नका. फार वेळ नाही लागत, फक्त 5च मिनिटं लागतात. छान फ्रेश व्हा, फेस वॉश करा. यामुळे दिवसभरात तुमच्या चेहऱ्यावरती जी पण डर्ट साचलेली असते, पोल्युशन साचलेलं असतं, ते व्यवस्थित स्वच्छ होऊन जातं. थोडंसं पावडर लावा, केस व्यवस्थित टापटीप विंचरून घ्या आणि त्यानंतर तुम्ही दिवाबत्ती, देवाची पूजा वगैरे करा आणि त्यानंतर शांतपणे बसा. 1 कप कडक चहा, कॉफी, ग्रीन टी जे तुम्हाला आवडत असेल ते घ्या. दिवसभराच्या कामाचा विरंगुळा तुमच्या शरीरातून निघून जाईल आणि मग बाकीची कामं तुम्ही करू शकता. शेवटी काय, आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडत असताना छोट्या छोट्या सवयी तुम्ही स्वतःला लावून घ्या, जेणेकरून तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकाल. कारण आपलं शरीरच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आणि तिची काळजी आपण व्यवस्थित घेतलीच पाहिजे. हे सांगितलेले काही बदल, काही टिप्स जर तुम्ही करून बघितले तर तुम्हाला घरात राहून सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसता येईल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा, म्हणजेच माझे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी पोहोचत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.